नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आहे आपल्यासोबत पल्लवी। तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। नीट पेपर फुटी विरोधातील विद्यार्थी आंदोलनाला सलमान खान यांचा जाहीर पाठिंबा। विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर राहुल गांधी राजकारण करत असल्याचा नड्डांचा आरोप। केंद्र सरकारने राजीनामा देऊन माफी मागावी, राहुल गांधीची मागणी। धर्मेंद्र प्रधान प्रकरणावर नड्डांनी काँग्रेसवर थेट निशाणा साधला। सोनम वांगचुक यांचा रुग्णालयातून पहिला व्हिडिओ समोर आला। भारत झिम्बाब्वे टी20 मालिकेला आज हरारेतून सुरुवात होत आहे। राज्यातील 25 जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून अलर्ट। पुढील 48 तासासाठी राज्यात रेड आणि ऑरेंज अलर्ट जाहीर। पंढरपुरात उद्या कर्जमाफी योजनेचा मुख्यमंत्रीच्या हस्ते शुभारंभ। सोलापुरात IT पार्कसाठी 100 एकर जागेचा मार्ग मोकळा। चोरट्याला मदत प्रकरणी आणखी एका पोलिसाचे निलंबन करण्यात आले। संभाजी उद्यानातील केमिकल पार्किंग हटवण्याचा प्रस्ताव समोर। राजवर्धिनीने 100 किल्ले सर करण्याचा विक्रम पूर्ण केला। मतदार यादीच्या कामामुळे पुण्यात पाणी पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता। अन्न व औषध प्रशासनाची धडक तपासणी मोहीम सुरू झाली। लाच प्रकरणी महिला अधिकारी ACBच्या जाळ्यात अडकली। मुसळधार पावसामुळे पालघर मधील शाळांना आज सुट्टी जाहीर। निविदा प्रक्रियेत पारदर्शकतेसाठी नवे धोरण तयार होणार। कवच प्रणालीमुळे लोकलच्या फेऱ्या वाढून प्रवास अधिक सुरक्षित। साई प्रसाद म्हणून भक्तांना कडुनिंबाच्या रोपांचे वितरण। काँग्रेस भाजप कार्यालयावर राज्यभर मोर्चाचे आयोजन करण्यात आले। दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाचे पडसाद मुंबईतही उमटले। लाठीचार्ज प्रकरणावर अण्णा हजारेंनी आंदोलनाचा इशारा दिला। पार्वती निर्मिती सांगली जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर। साताऱ्यात मुसळधार पावसाचा तडाखा कायम, कोयना साठ्यात वाढ। सध्या इतकंच, बघत रहा लोकतंत्र मिरर।